हे इकडे इकडे पाठवले 47.85. 47.85. चला बरं का आता याला तर पकडत नाही आपण, वरून घ्या. -41.67 प्लस 12.37 -29.30. -29.3. हा. राईट. इकडे या. इकडे 18.75 प्लस 10.54 -1.58. 18.75 प्लस 10.54 -1.58. 27.71. 27.70. 71. 71. चला ओके. काय कन्फ्यूज होती याच्यात, काय कन्फ्यूज व्हायचं का मला, कुठं कळालं नाही, कुठे कन्फ्यूज होऊन गेलं. पुढे -18.75 -3.16 5.27 -16.64. -16.64 -4.75 21.92. इकडे या. -26.67 -2.37 -29.04. -29.04 झालं. या पद्धतीने हे बी झालं. मग आपलं काम काय होतं यार, बीला इकडून तिकडून मुवमेंट सारखी पाहिजे होती. 29.3 27.3 आली नाही, अजून येतं पण आली, सीला पण आली नाही. चला घ्या परत. मग बीला, या बीला असं गोल करून घ्या, सीला पण असं गोल करून. चला करा. -29.3 प्लस 27.71 -1.58. -1.58. हां 59. 59 बाबा, 59. हां इथं -16.64 प्लस 21.92 बी करून टाकू. 5.28. 5.28. याचा अर्थ काय झाला, इथं -1.59 उरला आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये किती घ्यावं लागेल? 1.59 प्लस 0.85. 0.85. हां 1.59 गुणिले 0.54 केलं ना. 1.59 गुणिले 0.54 केलं ना तू. हां हो. हां सेम 1.59 गुणिले 0.46. 0.73. 0.73. ठीक आहे. हा बॅलन्स आहे. हे कॉलम कशाचं आहे? बॅलन्स आहे. रो. हां पुढे 5.28 उरलेला आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये किती घ्यावं लागेल? -5.28. आठवलं का चॅप्टर पूर्ण? -2.11. -2.11. मग तो -2.11 कुठे जाईल? सीबीकडे बघा. सीबी घेईल ना, हे सीला लावते ना मी. सीबी म्हणे मी बी घेतो बाबा. -2.11 इंटू 0.40 -3.16. हे किती? 5.28 नाही. -5.28 इंटू 0.40 -2.11. -2.11. जे दिसतंय ते करायचं ना आपल्याला. -5.28 गुणिले 0.60 -3.16. आणि 3.16. 3.16 राईट. चला आता हे काय होतील बरं का, हे जातील ओ कॅरी ओव्हर मुवमेंटला. कॅरी ओव्हर मुवमेंट का, हा इकडे जाईल इकडे, हा इकडे जाईल इकडे, आणि हा जाईल इकडे आणि हा जाईल इकडे. समजलं? चला 0.85 इकडे फिक्स आहे म्हणून निम्मा जाईल. 0.85चा निम्मा 0.42. -2.11चा निम्मा 1.05. -1.05. 0.73चा निम्मा 0.36. आणि इकडे 3.16चा निम्मा. निम्माच होईल ना, कारण फिक्स आहे ना म्हणून. इंटरमिडिएटकडे जाताना किंवा फिक्सकडे जाताना निम्मा होतो. -1.18. -1.18. 58. 58. ठीक आहे.
चला घ्या आता टोटल करा. 47.85 प्लस 0.42. हां 48.27. 48.27. चला पुढे -29.3 प्लस 0.85. -28.45. -28.45. पुढे 27.71 प्लस 0.73 -1.05. 27.71 प्लस 0.73 27.71 प्लस 0.73 -1.05 1.05. त्याचं गेलं का 27.39. हे बघा 27.71 प्लस 0.73 -1.05 हो ना. किती आलं? 27.39. 27.39. 27.39. चला पुढे हां इथं -16.64 -2.11 प्लस 0.36 -16.64 -2.11 -18.39 39. चला पुढे 21.92 -3.16 18.76. 18.76. चला पुढे -29.04 -1.58 -30.62. -30.22. राईट. चला पुढे आता आपण काय कर 62. 62. आता आपण काय करणार बॅलेन्सच्या केसमध्ये कसं करणार बीला बघा इकडून तिकडून सारखं पाहिजे थोडासा कमी पडला आता एकच स्टेप करू आपण आलं तर आलं नाही तरी इथं आपण फायनल उत्तर हे करू 3 इटरेशन करायचं हा 1 हा 2 आणि 3 वेळेस क्रॉस दिसायला पाहिजे. चला बरं का हे लास्ट आहे आता आलं तर आलं नाही तर उडत गेलं -28.45 प्लस 27.39 -1.06. -1.06. मग कॅल्क्युलेटरमध्ये टाकून घे पॉझिटिव्ह 1.06 हे थांब इकडे करून घे पहिले -18.39 प्लस 18.76 0.37. चला आता घ्या आता कॅल्क्युलेटरमध्ये घ्या -1.06 हे तुम्ही घ्या पॉझिटिव्ह 1.06 त्याचा आन्सर आला 0.57. 0.57 ना तसं नाही रे बाळा हा तू काय केलंस पॉझिटिव्ह 1.06 इंटू 0.54 केलं का पॉझिटिव्ह 1.06 इंटू 0.54 किती आलं 0.57. 0.57 पॉझिटिव्ह राईट 1.06 पॉझिटिव्ह इंटू 0.46 0.46 48. चला इकडे -0.37 करा आता हा 0.37 आहे -0.37 इंटू 0.40 -0.14. -0.37 गुणिले 0.60 -0.22. -0.22 राईट. चला आता हे जे पण आलेले आहेत याला आपण कॅरीवर बॅलन्स झाला तर कॅरीवर हा जाईल इकडे हा जाईल इकडे हा जाईल इकडे हा जाईल इकडे ठीक आहे. बघा बरं का हा जर इकडे गेला 0.57 फिक्स आहे म्हणून निम्मा जाईल फिक्स आहे म्हणून निम्मा जाईल किती जाईल सांगा इंज राहिला असता तर 0 गेला असता फिक्स आहे म्हणून निम्मा जाईल किती 0.28 इकडे -0.11 इकडे -0.07 इकडे 0.24 मायनस आहे करून घेतो
बरोबर आहे का? चेक कर. टोटल बरोबर. 48.27 प्लस 0.28 48.27 प्लस प्लस 0.28 48.55. 48.55. चला आता हे बी वाला सेक्शनचं ऑब्झर्व करू. हां, -28.45 प्लस 0.57 -27.88. नंतर इकडे 27.39 प्लस 0.48 मायनस 0.07 27.39 प्लस 0.48 मायनस 0.09 किती आलं? 27.94 झालं ना. माझा जवळजवळ आलं. पुढे काय येईल आता? घ्या आता -18.39 मायनस 0.14 प्लस 0.24 पण केलं ना. मायनस 19. हां चला पुढे 29. 18.76 मायनस 0.22 असं नाही होणार. असं होणार नाही. हां प्लस एक इकडे तर मायनस आहे. 18.54 ठीक आहे. इकडे घ्या बरं. -30.62 मायनस 0.11 -30.76 का 63 73 झालं. हां 73 झालं. मग आता 3 इटरेशन मग आले ना. हे बघा एम ए किती आला इथं लिहू. हा सपोर्ट एची मुवमेंट. हां हे बघा हे 27.88 27.94 जवळच आहे. 18.29 18.54 जवळच आहे. ठीक आहे ना. इथं एकटा आहे. मग आता तुम्ही काय करणार? याच्यापैकी काय घेणार? एकतर दोघांची बेरीज करून /2 तो घ्या, नाही तर मला काय वाटतं माहिती आहे का, कोणता तरी एक घेऊन घ्यायचा. 27.88 घेऊन टाकू आपण डायरेक्ट. हां म्हणजे इकडे 18.29 घेऊन टाकू आपण डायरेक्ट. ते तुम्ही कोणती तरी एक व्हॅल्यू घेऊन घ्यायची 3 इटरेशन करून. चालेल का? तसं बी करता येईल. नाही ते ॲव्हरेज घेता येईल. ॲव्हरेज म्हणजे कसं, दोघांची बेरीज /2 तुम्हाला जसं पटेल तसं करा. आता मी काय करतो, घेतो मुवमेंट. हां मुवमेंट एम ए इज इक्वल टू काय आणले मी 48.55 किलो न्यूटन इंटू मीटर. मुवमेंट ॲट अ बी पहिलीच घेऊन घेतो 27.88 किलो न्यूटन इंटू मीटर. काही ॲव्हरेज बिव्हरेज काढत नाही, डायरेक्ट पहिली घेतो. एम सी -18.29 ठीक आहे. आणि एम डी -30.73. सपोर्टच्या मुवमेंट सगळ्या निगेटिव्ह राहतात, लक्षात ठेवायचं. सपोर्टच्या मुवमेंट सगळ्या निगेटिव्हमध्ये लिहून टाकलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल त्याचे काही टेन्शन नाही एवढं. व्हॅल्यू बरोबर येते. ओके का? किलो न्यूटन इंटू मीटर किलो न्यूटन इंटू मीटर किलो न्यूटन इंटू मीटर. इथं म्हणतो चिन्ह देऊ नको, वाटलं असतं प्लसच राहू दे. काहीची हे असं प्लस मायनस देऊ नको, फक्त सगळे प्लसमध्ये दाखवायचे. ओके का? एम ए 48.55 एम बी 27.88 18.29 आणि 30.73 किलो न्यूटन इंटू मीटरमध्ये सगळे पॉझिटिव्ह दाखवायचे. ओके का? चला आता स्पॅन मुवमेंट. हां स्पॅन मुवमेंट किती स्पॅन आहेत आपल्याकडं? समजलं का कसं सोडवलं मी तर? तुला कागद पाठवून देईन. एम ए बी WL²/8. डब्ल्यू की दिलाय 20, एल की दिलाय 5चा स्क्वेअर /8. कर बरं किती? 0.50 किलो न्यूटन इंटू मीटर. 25 चुकलं रे दादा. 0.50 काय चाललंय? 62.50 62.5. चला घ्या पुढे. एम बी सी WL/4. डब्ल्यू किती आहे? 25. एल किती आहे? 6 /4.
37.50. 37.50 किलो न्यूटन इंटू मीटर. तिसरा MCD WL स्क्वेअर बाय 8. W दिलाय 20, L दिलाय 4चा वर्ग डिवाइड बाय 8. 40. झाले. हे तिघं मुवमेंट काढून झाल्यानंतर आता आपण काय करणार, BMD ड्रॉ BMD. पहिले स्पॅनचे घेऊन घ्या. ABCD. AB किती आहे 62.5. UDL आहे म्हणून डोंगर 62.5. ABCD. BC वरती काय आहे WL/4 पॉईंट लोड आहे 37.5. Parabolic. पॅराबोलिकच काय बाई, ट्रायंगल बनेल ना. नाही ते ट्रायंगल आहे त्याच्यानंतर तो Point पॅराबोला. जेवढं सांग ना तू. 40 आता हा किती आला 37.5. आणि आता किती 37.5. पुढचं किती 40 म्हटल्यावर थोडंसं असं वरती. आता आपण काय करायचं, हे झाले सपोर्ट मुवमेंट. आता स्पॅन मुवमेंट वरती लिहून दिले बघा, आपले सपोर्टचे मुवमेंट हे बघा, हे पॉझिटिव्ह आले आपले काय 48.55. 48.55 म्हणजे 62च्या थोडा खाली तर 48.55. विचार करून लिहायचं कधी बी, कुठल्या कुठे लिहायचं. दुसरा MB 27.88 थोडंसं खाली जोडत राहायचं 27.88. 18.29 खाली चल 18.29. पुढं D किती आहे 30.30 म्हणजे वरती जाईल थोडा अजून असा 30.73. कट 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 ओव्हरलॅप झालं. कट 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 मायनस मधला मायनस 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 प्लस प्लस प्लस. समजलं का BMD. हो. आता इमानदारी सांग, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मधला